संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 121वर निरूपण पाहणार आहोत. संताचे गुणदोष आणि तिया मना केली अवगाणा सुकृताचा पिळून पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केळ गाढवतो तुका म्हणे गंगे अग्रीसी बिटाळ लाभितो चांडाळ दुःख पावे पिळून पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केळ गाढवतो. प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. आज 15/10/2023. कारण आपण 8-10 दिवस पूर्ण घर स्वच्छ करून आपल्या घरामध्ये आज घटस्थापना देवीची करतो. आपण सर्व घरं स्वच्छ करून आपलं स्वच्छ आंघोळ करून आपलं अंतःकरण स्वच्छ करून त्या देवीची स्थापना करून 9 दिवस आपण त्या देवीची भक्ती आराधना आपल्या जीवनामध्ये करीत राहतो. योगायोगाने अभंगही तसाच आलेला आहे. कारण संताचे गुणदोष आणि ती या मना. कारण आपल्या जीवनामध्ये संताबद्दल थोडाही संदेह, थोडंही आपल्या मनामध्ये वाईट विचार जर संताबद्दल आले तर आपल्या जीवनामध्ये काय होईल. तर महाराज सांगतात की तुम्ही जे कमविलेलं पुण्य आहे, तुमचं जे सुकृत आहे, अनेक जन्माचं जे तुमचं सुकृत म्हणजे पुण्याचं जे गाठोडं आहे त्याचा पूर्ण नाश होईल असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. आता संत म्हटलं तिथं असंत आलं, पुण्य म्हटलं तिथं पाप आलं, दुःख म्हटलं तिथं सुख आलं, अशी व्याख्या आहे. कारण संत कुणाला म्हणावं, संत कसं ओळखावं, अत्यंत नाजूक आणि अत्यंत क्लिष्टदायी हा प्रश्न आहे. आणि याच्यावर आज आपल्याला निरूपण मांडायचं आहे. आता महाराजाचाच अभंग पाहू आपण. मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन अभिमान ऐशियाची करी सेवा काय सुखे होये जीवा पोटासाठी संत झाले करीत बहुत विरळ ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. कारण महाराज काय सांगतात, मुखाने ब्रह्मज्ञान सांगणारा या जगामध्ये भरपूर आहेत. भरपूर म्हणजे किती आहे त्याची गणतच करता येत नाही. हे तुम्हाला सांगण्याची तुमच्या जीवनामध्ये गरज नाही. त्याच्या मनामध्ये कशाची लालसा आहे, धनाची लालसा आहे आणि अंतःकरणामध्ये अभिमान आहे. मग अशाची जर कथा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ऐकला तर तुम्हाला काय लाभ होईल असा प्रश्न महाराजच जगाला करीत आहेत. महाराज सांगतात या कलियुगामध्ये किती संत झालेत त्याची गणता करताच येत नाही. म्हणून या जगामध्ये भरपूर संत आहेत पण विरळ असा. कारण संत महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये म्हणले विरळ ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. जो संत आहे विरळ आहे तो. या जगामध्ये एकान दुसरा संत असेल, नाही 10-5 संत असतील, विरळ आहेत ते. पण ते विरळ असणाऱ्या संताच्या चरणी महाराज साष्टांग दंडवत घालतात. आपणही घालावा. मात्र जे संत नाहीत त्यांच्या मागं आपल्या जीवनामध्ये फिरण्याची गरज आहे का, याचं आत्मपरीक्षण आपल्या जीवनामध्ये आपण का करीत नाही असं मला वाटतं. आता आईसाहेब काय म्हणतात ते पाहू आपण. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केले कामे त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू आपापपणा शोधून घ्यावे विवेक नांदे त्याचे सवे आशा दंबाव घे आवरा ताटी बुगडा ज्ञानेश्वरा. कारण आईसाहेब तर कठोर बोलतात. वरी मुखामध्ये जर नाम चालू आहे, अंतःकरणामध्ये काम आहे, त्याला साधू म्हणावं का, त्याला साधू म्हणूनही म्हणतात आईसाहेब. ती विटंबना आहे खऱ्या साधूची असं आईसाहेब कठोर बोलतात. आईसाहेब म्हणतात की आईसाहेबांनी साधू कुणाला म्हणावं याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे या अभंगामधून. आपापपणा शोधून घ्यावे विवेक नांदे त्याचे सवे. अहो तुम्ही जगामध्ये साधू हुडकिण्याची तुमच्या जीवनामध्ये गरजच नाही.
तुम्ही स्वतःला तुमच्या जीवनामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कोण आहात? आपल्याला आपण आपल्या जीवनामध्ये शोधायला तयार नाही. आपल्यामधले विकार आपण आपल्या जीवनामध्ये काढून टाकायला तयार नाही. आपलं मन आपल्या अधीन व्हायला तयार नाही. आपण रात्रंदिवस विषयाचं चिंतन करतो. हे आपलं हे हे चाललेलं चिंतन आपल्या जीवनामध्ये आपण बंद करायला तयार आहोत का? म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला शोध आपण घेतल्याशिवाय, म्हणून विवेक नांदे त्याचे सोबत. ज्याला हा विवेक आहे, ज्याला जो स्वतःला शोधायला निघालेला आहे, मी कोण आहे, मी आत्माराम आहे, तर माझा आत्मारामाची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये करून घेण्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करावेच लागतील. तरच मला माझा शोध, मी कोण आहे, माझी ओळख होईल. माझी ओळख झाल्यानंतर नक्कीच मला या जगामध्ये साधू कोण आहे, जे खरे साधू कोण आहेत हे सांगण्याची गरज राहणार नाही. मग मला भटकत फिरण्याची गरज राहणार आहे का माझ्या जीवनामध्ये? साधू हुडकिण्याची गरज राहणार आहे का? राहणार नाही. जगद्गुरू तुकोबार आहे तर त्याच्यापेक्षा अजून कठोर बोलतात. आता महाराज काय म्हणतात आपण ते पाहू. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते. बहुदुदळ जरी झाले म्हैस गाये, तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. महाराजांनी किती स्पष्ट बोललेला आहे. संताचा महिमा तो दुर्गम आहे. संताचा महिमा तुम्हाला कळणं, कारण तुमच्या जीवनामध्ये इथं उत्तर बी दिलेलं आहे महाराजांनी. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तुम्ही स्वतः संत झाल्याशिवाय जगामध्ये संत कोण आहेत हे कळतच नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितले, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तरच तुम्हाला या जगामध्ये खरे संत कोण आहेत हे तुमच्या जीवनामध्ये कळून येईल. महाराज म्हणतात, शाब्दिकाचे काम नाही येते. या जगामध्ये जे भगवद्गीतेवर बोलतात, ज्ञानेश्वरीवर बोलतात, महाराजाच्या अभंगावर बोलतात, देवाचा महिमा सांगतात, संताचा महिमा सांगतात, म्हणजे त्यांना काही खरं संत माहीत आहे का? अशा साधूच्या मागं आपल्या जीवनामध्ये लागण्याची आता गरज आहे का? महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे, जोपर्यंत तुम्ही साधू होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला या जगामध्ये साधू कोण आहेत हे कळणारच नाही. हे जर ठामपणे सर्व साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे. मग आपला हा वेळेपणा आपल्या जीवनामध्ये का जायला तयार नाही? आपण हे नाही भागवत कथा, शिवकथा, असं हे कीर्तन भजन लाखो रुपये खर्च करून आलो. कारण खर्च करू नका असं माझं म्हणणं नाही, खर्च करू आलो. त्याच्यामधून अन्नदान हे श्रेष्ठ दान होतं, पण तुमच्या जीवनामध्ये खरा वेळ तुमच्या जीवनामध्ये वाया झालेला आहे. तुम्हाला तुमचा शोध घेण्यासाठी, म्हणून महाराज म्हणतात, जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणतात ते नीट ऐका. उभ्या बाजारात कथा, हे तो नावडे पंढरीनाथा. अवघे पोटासाठी सोंग, तेथे कैसा पांडुरंग. तिथं पांडुरंग नाहीच. पांडुरंग तुमच्या आत आहे. आत असणाऱ्या पांडुरंगाला तुमच्या जीवनामध्ये शोधायचं आहे, पण हे तुम्हाला पटायलाच तुमच्या जीवनामध्ये तयार नाही. आता का पटायला तयार नाहीत हे तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण तुमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही. संत भेटावे म्हणून देवाला सुद्धा, कारण देव असणारा सुद्धा त्या संताची वाट पाहत असतो. त्याच्या चारी भुजा अशा पसरून तो वाट पाहतो. माऊली त्याच्याबद्दल वर्णन करतात, संत भेटती आजी मज, ते नेहमी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. अलिंगन सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे. हरसे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे. मी पण या संतासी भेटता, हरे संसाराची व्यथा. पुढती माता, अखंडित ठेवीन. या संताचे देणे, कल्पतरू ही दुने.
परिसा परिसा घाद देणे चिंतामणी ठेंगणा. त्या भगवंत जर त्याचे चारी हात असं पसरून त्या संताला आलिंगन देण्यासाठी वाट पाहत असेल, त्याच्या आलिंगनामध्ये काय सुख आहे भगवान सांगतात. स्वतः ज्ञानोबाराही महाविष्णूचा अवतार आहे आणि ते भगवंत संताबद्दल कशी वाट पाहतो ते वर्णन करतात. कारण हर्ष ब्रह्मांड उमटे म्हणतात. कारण त्या भगवंताला त्या संताची भेट झाल्यावर त्याचा आनंदाचं वर्णन या ब्रह्मांडामध्ये करताच येत नाही म्हणतात. या संताशी भेटता हरे संसाराची चिंता राहत नाही. त्याच्या चरणावर माथा ठेवल्यानंतर बाहेर काढावा असा वाटत नाही, असं ज्ञानोबाराय आणि त्या भगवंत इच्छा करीत असतो. भगवंत म्हणतात की कल्पतरू संत या जगाला काय देतात, कल्पतरू तरी एवढं दान देण्याची ताकद नाही, परिसामध्ये नाही, चिंतामणी नाही, त्याच्यापेक्षा आघात देण हे संत या जगाला देत असतात. म्हणून सदैव संताचं भेट होई म्हणून किंवा संताच्या सानिध्यामध्ये भगवंत राहण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला संत कळण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःला वेळ द्यावा. आपल्या स्वतःला वेळ दिल्याशिवाय आपण कोण आहोत आपला शोध आपल्या जीवनामध्ये घेतल्याशिवाय आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय खऱ्या संताची भेटच होत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्याला संत कळत नाहीत तोपर्यंत माझ्या मते इतर जे संत म्हणून या जगामध्ये ज्ञान सांगतात ते आहेत का नाही हे आपण त्याच्याबद्दल, कारण आपल्या तोंडाला किंवा आपल्या वाणीला विनाकारण दोष कशाला द्यायचा. ते असो नसो त्यांचं कर्म त्यांच्यासोबत राहिलं, तुमचं कर्म तुमच्यासोबत राहिलं. तुम्ही स्वतःला त्या भगवंत प्राप्त करून घेण्यासाठी काय करता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती कशी होईल, संताची प्राप्ती कशी होईल यासाठीच रात्रंदिवस प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करावा असा या अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, पिळोन्या पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केळ गाढवतो. आता इथं महाराजांनी उदाहरणं दिले, 2 उदाहरणं दिलेली आहेत की मोगऱ्याचं फूल आहे. आता मोगऱ्याचं फूल सतत त्याचा सुगंध एवढा दरवळत असतो, ती सुगंध आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. त्या फुलाला चुरगळून टाकलं तर आपल्या जीवनामध्ये सुगंध मिळणार आहे का? सुगंध मिळणार नाही. जो त्या फुलाला चुरगळून टाकतो तो या जगामध्ये गाढव आहे, तो या जगामध्ये मूर्ख आहे असं महाराज म्हणतात. महाराजांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे. एखाद्याला केळ आवडतं. आता केळ आवडतं म्हणून त्यानं काय केलं, केळीचं जे झाड आहे ते केळीचं झाडच सगळं चिरून कापून टाकलं त्याच्या जीवनामध्ये. तर त्याच्या जीवनामध्ये केळ मिळणार आहे का खायला? त्याच्या जीवनामध्ये केळ मिळणार नाही. हा त्याच्या जीवनामध्ये मूर्खपणाच आहे. त्याला जर केळ खायचं असेल तर काय करावं लागेल, त्या केळीच्या झाडाला पाणी घालावं लागेल, त्या केळीच्या झाडाची देखरेख करावं लागेल. त्या केळीच्या झाडाला नंतर केळ लागतील. त्या केळ लागल्यानंतर त्या केळाचा पाड होईल. ते पाड झाल्यानंतर ते लागलेले केळ घरी आणणे, त्याची शेज घालणे आणि ते केळ त्याच्या जीवनामध्ये खाणे, हे त्याच्या जीवनामध्ये न करता त्यानं जर केळीचं झाडच त्याच्या जीवनामध्ये चिरून टाकलं तर तो या जगामध्ये गाढव आहे, तो या जगामध्ये मूर्ख आहे. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी वेळ लागतो. मी आज भक्तीच चालू केली माझ्या जीवनामध्ये तर मला आज भगवंत मिळेल, माझ्या आत्मस्वरूपाची आजच मला प्राप्ती होईल असं नाही. अनेक जन्माची आपण जे कर्म केलेलं आहे ते अनेक जन्माचं कर्म आपल्याला भोगावं लागेल. ते भोगल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये गत्यंतर नाही. हे आपलं मागचं जेवढं प्रारब्ध आहे ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि आजची आज भगवंत आपल्या जीवनामध्ये कसा मिळणार आहे? आपल्या जीवनामध्ये
हे पवित्र पवित्र होत जावं लागलं, आपलं शुद्ध होवं लागलं, आपलं अंतकरण शुद्ध करावं लागेल, आपलं मन शुद्ध करावं लागेल. त्यावेळेस मग आपण भगवंतच आहोत. आपण ह्या संसारामध्ये घर माझं, देह माझा, हे माझं 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 म्हणण्यात नसताना मी पण आपल्या अंगावर आपण लादून घेतलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची आणि भगवंताची प्राप्ती व्हायला तयार नाही. म्हणून चिरून या केळी कळ गाढवतो. तुमच्या जीवनामध्ये फूल चोळून तुमच्या जीवनामध्ये त्याचा सुगंध मिळणार नाही. केळीचं झाड कापून टाकून तुमच्या जीवनामध्ये केळ खायला मिळणार नाही, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे गंगे अग्रीसी विटाळ, लावितो चांडाळ दुःख पावे. या जगामध्ये जे लोक आमच्यासारखे आहेत त्या गंगेला विटाळ मानतात, त्या अग्नीला विटाळ मानतात. आता गंगा ही कारण त्या हिमालयामधून भगवान, कारण शिवाच्या, कारण तो माथ्यावरून वाहत आलेली एवढी पवित्र असणारी गंगा, ती घाण कोणी केली हो? त्या घाण आपणच केली. आपल्या संगतीमुळंच गंगेचं पाणी घाण झालेलं आहे. त्या गंगेमध्ये नाही ती आपण ती टाकीत राहिलो, नाही ती गटाराचं पाणी, कशाचंही पाणी त्या गंगेमध्ये मिसळत गेलं आणि ती गंगा अपवित्र करण्याचं काम प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये केलेलं आहे. गंगा पवित्रच आहे, अग्नीही पवित्रच आहे. त्याला जर आपल्या जीवनामध्ये आपण विटाळ मानित असतात तर आपल्यासारखा मूर्ख नाही, आपल्यासारखा चांडाळ नाही, आपल्यासारखा दुःख मग या जगामध्ये दुसरा कोणीच भोगणार नाही. तुका म्हणे गंगे अग्नीशी विटाळ, लावितो चांडाळ दुःख पावे. कारण तुम्ही त्याला जर विटाळ लावलात, आता अग्नीला विटाळ कसा लावता येईल मला सांगा. तुमच्या घरामध्ये जो जळणारा दिवा आहे आणि मंदिरामध्ये जळणारा दिवा आहे, त्या दोन्हीमधला अग्नी सारखाच आहे. फक्त तुम्हाला तुमच्या घरातल्या दिव्यामध्ये फरक वाटतो आणि मंदिरातला दिवा तुम्हाला प्रसन्न वाटतो. एखाद्या क्षुद्र माणसाच्या घरचा दिवा तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला वाटतो की तो दिवा तो पाप्याच्या घरचा दिवा आहे. तो असं तुमच्या डोळ्याचा दोष आहे, डोळ्याचाही नाही, तुमच्या अंतकरणामध्ये विकार भरलेले आहे, त्या विकाराचा दोष आहे. त्या विकारामुळे तुमच्या जीवनामध्ये त्या मंदिरातला अग्नी आणि त्या शूद्र माणसाच्या घरातला अग्नी हा फरक दिसतो. तो त्या दोन्ही अग्नीमध्ये विटाळ नाही, दोष गंगेच्या पाण्यात नाही, अग्नीमध्ये तुमच्या जीवनामध्ये दोष नाही, दोष आपल्या जीवनामध्ये आहे. म्हणून संत, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण संत होत नाही, हे संत तुमच्या जीवनामध्ये बोलून आपल्या जीवनामध्ये एखादा माणूस शांत झाला, शांत एखाद्या रोगामुळे बी शांत होतो, एखाद्यानं बडविलं तरी शांत होतो, एखाद्याच्या डोक्यावर परिणाम झाला तरीही तो शांत होतो. म्हणून जो शांत झाला आहे तो संत नाही. कारण संत ही अवस्था आहे तुमच्या जीवनामध्ये. कारण ते अवस्थेला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी तुम्हाला कठोर असं तुमच्या जीवनामध्ये काय करावं लागेल, तुम्हाला परिश्रम करावेच लागेल, भक्ती करावीच लागेल. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. कारण का भगवान सांगतं, हे ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनाथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी, हे आयसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. ज्ञानदेव म्हणतात, आपल्या जीवनामध्ये कर्म आपल्याला सोडताच येत नाही. या संसारामध्ये आपल्या वाट्याला आलेलं कर्म करीतच आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंताची आपण प्राप्ती करून घ्यावी लागते. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून
माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.